नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टक्केवारी पर्सेंटेज असा एक टॉपिक आहे की कुठलीही परीक्षा असू द्या, तुमच्या एक्झाममध्ये सरळ सेवा भरती संबंधित कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल, तुमच्या एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न राहील म्हणजे राहील, हमखास राहील। ठीक आहे, म्हणून हा जो विषय आहे, हा जो टक्केवारी हा एक टॉपिक आहे, असा व्यवस्थित करून ठेवायचा। ठीक आहे, आता यामध्ये कसं असते की टक्केवारीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे गणित आहे, असंच नाही की एकाच टाईपचे गणित केलं तर होऊन जाईल, वेगवेगळ्या टाईपचे गणित आहे। ठीक आहे, तर त्याची आपण पूर्ण व्यवस्थित टाईप बघणार आहोत, शॉर्ट ट्रिकने शिकवेल, म्हणजे तुम्हाला एकदा जरी तुम्ही केलं की तुम्हाला नेहमी लक्षात राहील। चला स्टार्ट करूया। पहिलं गणित बघा, पहिलं गणित आहे, हा पहिला टाईप राहील, टाईप 1। टाईप 1चं गणित बघा, टाईप 1चं गणित आहे 40 चे 20% बरोबर 40 चे 20% बरोबर किती? हा पहिला टाईप आहे। एकदम सिंपल पासून आपण ॲडव्हान्स लेवल पर्यंत जाऊ। काही सिंपलचे, आधी सिंपलचे गणित घेतो, त्यानंतर कठीण लेवलचं, काठिण्य पातळी जास्त असतात ते गणित घेतो। ठीक आहे, तर बघा 40 चे 20% किती? ठीक आहे, आता बघा हे काढत असताना तुम्हाला काही गोष्टी व्यवस्थित समजून सांगतो, ते जर तुम्ही एक दोन वेळा रिवाइज केलं, हे गणित एक दोन वेळा रिवाइज केले की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम जाणार नाही। बघा, जेव्हा आपण प्रश्नात, हे गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, जेव्हा आपण प्रश्नात चा, ची, चे असं काही पण लिहिलं असलं, चा, ची, चे, तर समजून जायचं याचा अर्थ म्हणजे गुणाकार। आपल्याला इथं ह्या चाचीचे हटवून त्याला काढून तिथे गुणाकार करायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं। ठीक आहे, त्याचा अर्थच गुणाकार असा होतो। ठीक आहे, तर आता आपण काय करू, याची मांडणी करून घेऊ। ठीक आहे, आता बघा एक आणखी गोष्ट सांगून देतो की जेव्हा पण हे या संख्येच्या शेवटी शून्य आणि या संख्येच्या शेवटी शून्य असतं, तर एक सोपं आहे, इथे जर शून्य दिसलं, तुम्हाला इथे शून्य दिसलं तर काही नाही करायचं, हे 4 घेऊन घ्यायचे। ठीक आहे, आणि इथले 2 घ्यायचे, हा गुणाकाराला मदत। ठीक आहे, याचा गुणाकार करायचा, 4 दुने 8, हे झालं तुमचं फायनल आन्सर। ठीक आहे, म्हणजे 40 चे 20% किती, तर 8। ठीक आहे, समजलं? व्यवस्थित पहा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सोपं गणित आहे, परंतु आपण ॲडव्हान्स लेवलपर्यंत पुढे जाणार। आता बघा, 20 चे 80% बरोबर किती? काय म्हटलं आहे गणितात, समजलं गणित? 20 चे 80% काढायचे आपल्याला, 20 चे 80%। आता बघा, काहीच नाही, काय तुम्हाला आधी सांगितलं मी, चेच्या जागेवर काही गुणाकार येईल। ठीक आहे, आणि इथे शून्य दिसला, इथे शून्य दिसला, तर काय करायचं आहे, एकदम सोपं, फक्त इथले 2 घेऊन घ्या तुम्ही। ठीक आहे, गुणाकार, इथले 8 घ्या, बरोबर 8 गुणी किती होते, 16, हे आलं 16 आन्सर, फायनल आन्सर। ठीक आहे, म्हणजे 20 चे 80% किती झाले, 16 झाले। ठीक आहे, सोपा आहे, एकदम सोपा प्रश्न आहे। ठीक आहे, पुढचं गणित बघूया। आता हे गणित बघा, हे गणित तुम्हाला करायचं आहे, बघा कसं सोडवायचं तर। ठीक आहे, गणित व्यवस्थित समजून घ्या आणि या गणिताचं आन्सर तुम्ही काढून मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। ठीक आहे, हे गणित तुम्हाला सोडवायचं, व्यवस्थित लिहून घ्या गणित, आणि या गणिताचा आन्सर तुम्ही कमेंट्समध्ये कळवा। ठीक आहे, पुढचं गणित घेऊया। आता या गणितात बघा, हा टाईप 2चा आहे, आपण टाईप 1 आधी बघितला, याच्यानंतर टाईप 2 मध्ये बघा, याच्यात क्वेश्चनचा पॅटर्न बदललेला आहे। ठीक आहे, काढायची आपल्याला टक्केवारीच आहे, पण क्वेश्चनचा पॅटर्न जो बदललेला आहे। प्रश्न बघा, काय आहे प्रश्न, 25.4 चे 1.5% किती? 25.4 चे 1.5% किती? आता हे पॉईंट मध्ये आपल्याला काढायचं आहे। मग पॉईंट मध्ये आलं की मुलं काय होतात, थोडं घाबरून जातात। ठीक आहे, घाबरायचं नाही, खूप सोप्या पद्धतीत सांगतो कसं करायचं। तर बघा, काय करायचं, आधी मांडणी करून घ्या। 2 25.4 तर चे आलेला आहे, चे साठी गुणाकार करायचा इथे। ठीक आहे, 1.5 म्हटलेलं आहे, 1.5। ठीक आहे, टक्केवारीचं सिग्नेचर, टक्केवारीचं चिन्ह दिलेलं आहे, म्हणजेच खाली काही 100 येईल, बरोबर आहे। आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे तुम्हाला हा एक शून्य, हा एक जो पॉईंट दिलेला आहे यांनी, हा इथे मिटवून घ्यायचा, एक शून्य इथे वाढून द्यायचा। ठीक आहे, आणखी एक इथे पॉईंट आहे, हा सुद्धा मिटवून टाकायचा, इथे शून्य एक वाढून द्यायचं। ठीक आहे, आता काय करायचं बघा, आपण अशा प्रकारे केलं। आता हा 15 गुणिले 254 हे आपल्याला त्याचा गुणाकार करायचा आहे। ठीक आहे, 15 चोक किती होतात, 15 चोक 60 होतात, 60 इथे आले शून्य, 60चा शून्य आला। ठीक आहे, 6 इथे आले, 15 पाची 75, 75 ने 6 किती होतात, 75 ने 6 होतात 81, 81चा 1 आला इथे। ठीक आहे, इथे आले 8, 15 दुने 30, 30 आणि 8 38 हे आलं। ठीक आहे, म्हणजेच 15 आणि 254चा गुणाकार किती आला, 3810 आला। ठीक आहे, आता काय करायचं बघा, आता आपण इथे काय करायचं, इथे हे संख्या इथे लिहायची, किती शून्य, 1 2 3 4। आता बघा काय करायचं, इथे किती शून्य आहे, 4 शून्य आहे, म्हणून आपल्याला 4 घरं म्हणजे 4 संख्या
एक संख्या झाली, हे दुसरी संख्या झाली, हे तिसरी संख्या झाली, हे चौथी संख्या झाली. ठीक आहे. आणि इथे हे झालीचं फायनल आन्सर. ठीक आहे. परंतु इथे तुम्हाला शून्य, जर शून्य या भागात असला तर तो मोजल्या जात नाही, म्हणून याचं फायनल आन्सर होईल, हे याचं फायनल आन्सर होईल मित्रांनो. ठीक आहे. समजलं गणित? खूप सोपं आहे, काहीच नाही आहे. पॉईंट काढले आपण, पॉईंट काढल्यावर हे 2 शून्य इथे वाढवले, याचा गुणाकार केला, गुणाकाराला 3810, 3810ला 10,000नी आपण 10,000नी याचा आन्सर काढण्यासाठी 0.3810 आणि फायनल आन्सर आलं आपलं हे. ठीक आहे. त्याच्यानंतरचं गणित बघूया. हे गणित बघा मित्रांनो, हा टाईप 3चा गणित आहे. ठीक आहे. याच्या आधी जे गणित घेतलं ते वेगळं होतं, आता हा वेगळ्या टाईपचं गणित आहे. बघा, पर्सेंटेजचं गणित आहे. यामध्ये बघा काय म्हटलं आहे, 125चे 24% किती? 125चे 24% काढायचे आहे आपल्याला. ठीक आहे. आता कसं काढायचं बघा, व्यवस्थित मांडणी करून घ्यायची. 125 लिहिले, चा अर्थ होतो गुणाकार. ठीक आहे. त्यानंतर बघा 24 लिहिले आपण इथे. आता हे टक्केवारी इथे आहे, तर याचं 100 इथे येऊन जाईल. ठीक आहे. छेदामध्ये 100 येईल. ठीक आहे. आता बघा याचं आता सोडवून घेऊ आपण. 25 पाचे 125, 25 चोक 100. आता 4 सके 24, 4 सक 24. आता काय राहिलं, उरलेलं काय, उरलेल्या संख्या कुठल्या आहे, तर इथे उरले 5 आणि इथे उरले 6. एक उरला तर आपल्याला ते घेता येत नाही, एकला ग्राह्य धरता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा याचा गुणाकार करून घ्यायचा, 5 सके 30, याचा फायनल आन्सर. ठीक आहे. खूप सोपा आहे, खूपच सोप्या पद्धतीने. काय केलं आपण, एकदा आणखी करून दाखवतो मी तुम्हाला. बघा काय केलं आपण ना, फक्त 125चे 24% काढायचे सांगितलंय. ठीक आहे. काहीच नाही केलं, 125 लिहून घ्यायचे, चेचा अर्थ गुणाकार 24, याचा अर्थ होतो भागीला 100. ठीक आहे. काय केलं, 25 याला सोडवता आला पाहिजे आपल्याला. याला जितक्या लवकर आपल्याला सोडवता येईल तितक्या लवकर आपल्याला गणित समजेल, म्हणजे गणित लवकर सोडवता येईल. ठीक आहे. फास्ट होईल. काय करायचं, ही संख्या आपल्याला दिसली, ही संख्या आपल्याला दिसली, मग काय करायचं, कुठल्या संख्येने या दोन्ही संख्येला भाग जातो हे समजून घ्यायचं. तुम्हाला समजलं आता 5ने या दोन्ही संख्येला भाग जातो. ठीक आहे. 25 पाचे 125, 25 पाचे 125 झाले. 25 चोक 100, बरोबर झालं. काय केलं, आता 4नी 24ला भाग जातो, 4 1 4, 4 सक 24. ठीक आहे. आता उरलेल्या संख्या काय आहे, तर उरलेल्या संख्या आहे 5 गुणीला 6 घेऊन घ्यायचा आपण, एकला ग्राह्य धरत नाही. हे आले उत्तर 5 सक 30. झालं, सोपं आहे एकदम. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. हे गणित बघा, हे टाईप 4चं गणित आहे. टाईप 4च्या गणितामध्ये बघा कसं आहे, तर हे गणित बघा, सोपा प्रश्न आहे, परंतु जर अशा प्रकारचं गणित दिसलं तर मुलं कसं घाबरून जातं. घाबरायचं नाही, खूप सोपा प्रश्न आहे. बघा कसं सोडवायचा. हे गणित दिलेलं आहे, याला एकदा व्यवस्थित सांगतो, बघा लक्ष द्या. 200 छेदात 50, छेद दिलेला आहे, चौन गुणाकार. ठीक आहे. 3 अंशात 3 छेदात 4% असं दिलेलं आहे. आता याला सोडून घेऊ आपण. हा शून्य कटलो होते, हा शून्य कटला. 5 1 5, 5 चोक 20, 5 चोक 20 झाले. ठीक आहे. आता बघा, आता आणखी याला सोडून घ्यायचं. इथे 4 राहिले, गुणीला 3 4 असं राहिलं. आता काय करायचं बघा, 4 राहिले, 4 गुणीला 3/4%. बघा याला कसं म्हटलं जातं, 3/4% असं म्हटलं जातं. त्यामुळेच कसं होईल, इथे 3/4 गुणीला 100, कारण की याला म्हटलं जसं जाते ना 3/4, त्याच्यानंतर टक्के असं म्हटलं जाते ना, त्यामुळेच 4 नंतर 4ला लागून टक्के होईल. ठीक आहे. आता बघा याला सोडून घेऊ आपण. हे झाले 400, याला सोडून घेऊ आपण. 4 त्रिक 12, हे झाले 400 इथे. इकडे घेऊ आपण याला. ठीक आहे. आता बघा 4 1 4, 4 त्रिक 12, 100 इथे 100 राहिले. अशा प्रकारे आलं. आता याला सोडून घेऊ आपण. याला कसं सोडवायचं, इथे 2 शून्य आहे, तर 2 शून्य आहे म्हणजे 2 घरं, 2 घरानंतर पॉईंट, म्हणजे पहिली संख्या आहे 3, त्याच्यानंतर दुसरी संख्या माहित नाही म्हणजे 0 घ्यायची, मग त्याच्यानंतर पॉईंट द्यायचा आणि हे आलं फायनल आन्सर.
समजलं? खूप सोपं आहे गणित, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित मांडणी आली पाहिजे, एक दोन वेळा तुम्हाला रिव्हिजन करता आली पाहिजे. एक दोन वेळा तुम्ही रिव्हिजन जर या गणिताची केली खूप सोपं जाईल हे गणित. ठीक आहे, गणित समजलं? ओके, पुढचं गणित घेऊया. हे टाईप 5चं गणित बघा. टाईप 5चं गणित आहे. ठीक आहे, आता हे गणित कसं सोडवायचं, याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. हे अशा प्रकारे दिसलं की लगेच तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता, कसं सोडवायचं, काहीच घाबरायचं नाही. खूप सोपं गणित आहे. बघा कसं सोडवायचं. 300 लिहून घ्या इथे. चे आलेला आहे म्हणजे गुणाकार होईल. ठीक आहे, आता तुम्हाला याला सोडवायचं, याला सोडवता आलं पाहिजे. खूप सोपं आहे, काहीच कठीण नाही. बघा 3 दिलेला आहे इथे, तर इथे याचा 3 आणि 1चा गुणाकार होईल. नेहमी असं सोडवायचं. 3 दिलेला आहे तर 3 आणि 1चा गुणाकार होईल. 3 1 3 आणि इथे होईल प्लस 3 1 3, 3 आणि 2 5 होईल. 5 3 इथे येईल. बघा कसं आलं. 3 1 3 इथं तुम्हाला गुणाकार करायचा या संख्येसोबत, हा, आणि या संख्येसोबत तुम्हाला प्लस करायचे. 3 1 3 आले आणि 3 आणि 2 किती होईल, 5 होईल. हे आली इथे 5. ठीक आहे, तर अशाच प्रकारे आपल्याला याला सोडवावं लागत असतं. ठीक आहे, हे आपण सोडवलं. त्याच्यानंतर बघा आता काय करायचं. 300 गुणिला 5/3 चे टक्के. ठीक आहे, 5/3 त्याचे टक्के, तर मग त्याला काय 3 ला काय होईल, तिथे टक्केवारीचं लागू होईल. यानंतर बघा याला कसं सोडवायचं. आता 300 झाले. हे आता हे 300 कट, हे 300 कट, राहिलं आन्सर 5. याचं फायनल आन्सर होईल. ठीक आहे, समजलं? अशा प्रकारे हे गणित सोडवल्या जाते मित्रांनो. पुढचं बघा मित्रांनो, 6व्या नंबरचा टाईप आहे हा. पुढचे टाईप सुद्धा मी व्यवस्थित दुसऱ्या व्हिडिओजमध्ये कव्हर करून देईल. आता आपण या व्हिडिओमध्ये 6 टाईप बघत आहोत. ठीक आहे, हा 6वा शेवटचा टाईप आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघा. हा थोडा लेंथी गणित आहे. अशा प्रकारचा गणित आहे. गणितामध्ये काय दिलं आहे, 20 चे 30 टक्केचे 40 टक्केचे 50 टक्के बरोबर किती. काय म्हटलंय, 20 चे 30 टक्केचे 40 टक्केचे 50 टक्के किती, असा प्रश्न आहे. प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा एकदा तुम्हाला मांडणी करता आली तर व्यवस्थित सॉल्व्ह होतं गणित. तर बघा कसं सोडवायचं हा गणित. तर इथे बघा काय मांडणी करूया आपण आधी. 20 दिलेला आहे. 20ला टक्केवारीचं साईन वगैरे लागलेलं नाहीये, टक्केवारीचं चिन्ह लागलेलं नाहीये, म्हणून फक्त सिंपली 20 लिहिले. 20 नंतर आहे चे आहे म्हणून गुणाकार. इथे आहे 30, इथे दिले आहे 30 टक्के दिलेलं आहे, टक्केवारीचं इथे चिन्ह लागलेलं आहे म्हणून खाली छेदामध्ये येईल 100, आले 100. ठीक आहे, पुढचं बघा इथे छेद दिलेला आहे म्हणून गुणाकार करून घ्यायचा. 40 दिले आहे, 40 टक्केवारीचं चिन्ह लागलेलं आहे म्हणजे छेदामध्ये 100, आले 100. पुढचं पुढे छेद दिलेला आहे म्हणजेच गुणाकार. 50 दिलेला आहे, 50 सोबत टक्केवारीचे चिन्ह दिलेलं आहे म्हणजे छेदामध्ये 100. झाली मांडणी व्यवस्थित झाली आपली. आता याला कसं सोडवायचं बघा. 50 1 50, 50 दुने 100, बरोबर आहे. आता बे 1 बे, बे दाय 20, बे दाय 20 कट झालं. आता इथे बघा हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 1 0 कटला, हा 1 0 कटला. आता राहिलेल्या संख्या काय आहे ते बघूया. राहिलेल्या कोणत्या संख्या दिसत आहे तुम्हाला. एक इथे राहिलेले 3, इथे राहिलेले 4. हे 1 ला ग्राह्य धरल्या जात नाही, 1च्या इथे काही ग्राह्य धरल्या जात नाही. ठीक आहे, इथे राहिले 3 म्हणजे 3 गुणिला 4 आले आणि खाली छेदामध्ये काय राहिलेलं आहे तर इथे 10 राहिलेले आहे, तर छेदामध्ये 10 लिहून घ्या. ठीक आहे, आता याला सोडवून घ्या. 3 चौक होते 12, 3 चौक 12 आणि इथे 10 राहिले, छेदामध्ये 10. आता हे सोडून घ्यायचं. हे कसं सोडवलं जाईल तर इथे एकच 0 आहे म्हणजे एकाच घरानंतर पॉईंट राहील. एकच 0 आहे म्हणजे एका घरानंतर पॉईंट राहील. तर बघा काय करायचं आपण. एक संख्या लिहायची इथली 2, 2 नंतर पॉईंट राहील आणि इथले 1. हे झालं याचं फायनल आन्सर. ठीक आहे, समजलं? व्यवस्थित समजलं असेल, नसेल समजलं तर एकदा आणखी बघा व्हिडिओला. ठीक आहे, व्यवस्थित बघा आणि स्वतः करून पहा. हे गणित जितके मी गणित घेतलेले आहे, गणित स्वतः करून पहा. तुम्ही जर स्वतः करून पाहिले, 1-2 वेळा रिव्हिजन केलं तर हे गणित तुम्हाला खूप सोपे वाटेल. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. तुम्हाला आणखी पर्सेंटेजचे मी गणित घेऊन येणार आहोत. आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. और बेस्ट ऑफ युअर करियर.